केला होता सगळा अख्खा सुरतेचा ब्लूप्रिंट होता. पण शिवाजीराजांना यावं लागलं कारण शायस्ता खान आला. शायस्ता खानाच्या बरोबर 1,00,000 फौज होती. आमच्या स्वराज्याची सगळी फौज गोळा जरी केली ना तरी 40,000 झाली नसती त्यावेळेस. आणि हा येऊन बसला बादशाचा मामा, बादशाचा जैसा प्रतिमा असं लिहिलं आहे त्याच्यात त्यांनी की हा येऊन बसला शायस्ता खाना किताब आहे. 3 वर्ष पुण्यात होता. एकच किल्ला घेतला त्यांनी, तो सुद्धा भुईकोट किल्ला पुण्याच्या जवळ असलेला चाकणचा घेतला त्यांनी. आणि बाकी काही घेच ना, मी जाईच ना, तो कुठेही जाईना. रोज आपलं मेजवान्या चालायच्या, नाचगाणी चालायची. ह्या मुघलांची मनोवृत्ती त्यावेळची काय होती हे दाखवणारा एक प्रसंग महासिर आलमगिरीमध्ये आहे. साकी मुस्तैद खानाने लिहून ठेवलेला आहे. या शायस्ते खानाने त्याच्या एका मुलीचं लग्न पुण्यात लावलं. त्या मुलीचं नाव परी बेगम. शायस्ते खानाची अजून एक बहीण होती, म्हणजे जशी फरजाना बेगम नावाची एक त्याची बहीण होती. हे फरजाना बेगमेचं लग्न जाफर खान वजीराशी झालेलं होतं. त्याला 2 मुलगे होते. एकाचं नाव होतं कामदार खान आणि दुसऱ्याचं नाव होतं नामदार खान. त्याच्यातल्या कामगार खानाशी परी बेगमेचं लग्न पुण्यात शायस्ते खानाने लावलं. जाफर खान लग्नाला आला होता बरं का मुद्दामून पुण्यात. वजीर औरंगजेबाचा हा मुद्दामून पुण्यात येऊन गेला. तिथं कसब्यात लाल महालाच्या जवळ पुण्याला 3 दिवस सुट्टी देऊन टाकली होती त्यांनी. आणि हा हालेच ना, मेजवान्या चालू आहेत. तर शिवाजीराजे राजगडला जाऊन बसलेत. बरं, शाहिस्ते खानाला एक गोष्ट माहिती होती, ह्या माणसाच्या फार जवळ जर का गेलं तर तो आतडी बाहेर काढतोच तिथनं. त्यामुळं फार जवळ जाता कामा नये. त्यामुळे आपण पुण्यात थांबू, बघूया काय होतं. नामदार खान आला त्याच्याकडे, म्हणजे त्याचा भाचा आला धाकटा. आणि तो शायस्ता खानाला म्हणाला की मामूजान, अरे आपण 3 वर्ष इथं बसलो आहे, 1 किल्ला फक्त चाकणचा घेतला, तुम्ही मला परवानगी द्या, मी जातो आणि शिवाजीला पकडून घेऊन येतो. आता शायस्ता खान काय म्हणतो आहे बघा. मुघली मनोवृत्ती कशी होती ते सांगणारं त्याचं द्योतक हे आहे. शायस्ता म्हणाला, तू तुझ्या जवानीच्या जोशात असं बोलतो आहेस म्हणाला सगळे. अरे आपण जर का शिवाजीला पकडलं तर औरंगजेबाला दक्षिणेत कोणी मोठा शत्रू राहणार नाही. आणि एवढी मोठी कामगिरी केली म्हणून तो आपल्याला काबूल आणि कंदाहारला पाठवेल. त्याच्यापेक्षा पुणं काय वाईट आहे, इथली हवापाणी छान आहे म्हणाला इथलं सगळंच. मी सांगत नाही, तिथं लिहिलं आहे त्या कागदात. तो म्हणाला तू जाऊ नको, काबूल कंदारला डिफ्यूट करेल आपल्याला, फार पंचायत भिकार मुलूक आहे तो सगळा तिथला. त्यामुळे नामदार खानाने काही केलं नाही. आणि हे सगळं शिवाजी महाराजांना त्यांच्या हेरान येऊन सांगितलं. महाराज, शायस्ता खान म्हणतो आता हलणार नाही, मी आता इथंच राहणार. महाराज म्हणाले, आता आपल्याला जायला पाहिजे. आता तो जर का येत नाही म्हणतोय तर आता आपल्याला जायला पाहिजे. त्याला तर उखडून काढला पाहिजे इथनं. माझा मुलूक बर्बाद करतो आहे 3-3 वर्ष. रयत सगळे डोंगरात जाऊन राहिले, गाई गुरं पळवलेली जात आहेत, मुली पळवल्या जात आहेत सगळ्या. जाळपोळीला ऊत आलेला आहे, ह्यांची गाणी बजावणी चाललेली आहेत. कव्वालीचे सूर सगळे ते आमच्या लाल महालातनं सगळे यायला लागलेले आहेत. आता तिथं जाऊनच ह्याला वचपा काढला पाहिजे, ह्याला तिथंच ठोकला पाहिजे नाही. पण लाल महाल काय होता सगळ्यांना माहिती होतं. तिथले वाडे पुणं सगळं अगदी तळहात फोडासारखं सगळ्यांना माहिती होतं सगळ्या. पण खानाकडं किती लोक आहेत, आपण किती लोक न्यायचे, कसे न्यायचे, काय न्यायचे, ह्याच्यासाठी तयारी लागते ना, ह्याच्यासाठी प्लॅनिंग लागतं ना. अहो, एक माणूस जरी म्हणाला असता त्यातला चुकून, कुणाला तरी भलत्याला भावाला म्हणाला असता, मेवण्याला म्हणाला असता की आम्ही पुण्याला चाललो आहे बरं का, जाणार आम्ही शायस्ता खानाच्या इथं, असं जरी चुकून म्हणाला असतं ते कळलं असतं शायस्ता खानाला, म्हणजे काय झालं असतं सर. कुणी म्हणाल्याचं दिसत नाही. आणि आता शिवाजीराजांनी काय केलं, मला आठवते मग आमच्याकडं एक नवीन कोणी CEO एका कंपनीत आला ना की मग तो स्वतःचे काहीतरी नियम काढतो. पहिली गोष्ट म्हणजे आधीचा जो असेल त्याचा जो प्रेडिसेसर असेल त्यांनी कशी कंपनी गाळात घातली इथपासून त्यांनी सूर काढायला सुरुवात करतो. आणि मी कसा श्रेष्ठ आहे, मी कसा अमुक आहे, माझे कॉन्सेप्ट्स कसे आहेत वगैरे सांगायला सुरुवात करायची. त्याच्यात आमच्याकडे एक वीर आले असेच पूर्वी. आम्ही होतो तिथं, मी त्यावेळेला एक्झिक्युटिव्ह होतो.
जस्ट इन टाईम नावाचं एक त्यावेळेला मी आता सांगतो ही गोष्ट 30 वर्षापूर्वी. जस्ट इन टाईम म्हटलं म्हणजे काय? तर म्हणाले आता आपण इंजिन्स जे आहेत 20 इंजिनं आपल्याला करायचे आहेत, आपण इन्व्हेंटरी ठेवायची नाही म्हणाले. काय नाही, वी विल वर्क विदाउट इन्व्हेंटरीज and we will gear up our ancillary industry in such a way that the entire material will come over here on the same day of the assembly. म्हणजे शॉप सगळा, बाकीचे बाहेरचे सगळे सप्लायर यांनी 20 इंजिनला लागणारं मटेरियल त्या दिवशी आणून द्यायचं. म्हणजे सगळं ते इंजिन बांधून देऊन संपवून टाकायचं, इन्व्हेंटरीच नाही. कॉन्सेप्ट चांगला आहे कागदावर, हा सगळा आहे, प्रत्यक्षात आपल्याकडे घडत नाही. आणि आपल्याकडे एखादा लेत असेल, अरे काय झालं रे, माणूस का नाही आला? नाही, आई वारली, गेला तिकडं. लोकांनी किती वेळा आईला मारलं आहे त्याच्यातनं, असे आई गेली, हा गेला, मेवणी गेली, लग्न आहे, कुंजा आहे, असं करत थोडक्यात म्हणजे मटेरियल कधी वेळत नाही. एक कॉम्पोनंट 3000 कॉम्पोनंट्समधला एक कॉम्पोनंट जर का नसेल तर ॲसेंब्ली होऊ शकत नाही. मग जस्ट इन टाईम कॉन्सेप्ट कसा काय चालणार इथं आमच्याकडं? जपानमध्ये चालेल तो, कारण ते लोक डिसिप्लिन्ड आहेत. कोबेला भूकंप झाला त्यावेळेला ते म्हणाले आम्हाला बाकीची बाहेरची कोणाचीही मदत नको, आम्ही आमचं सगळं परत उभं करू सर. तर फुकुशिमा झालं एवढं आहे की जपानने कुणाकुणाकडनं मदत घेतली बघा तुम्ही. आकडे इतके डिसिप्लिन लोक आहेत, ते म्हणाले आम्ही जास्ती काम करू. सगळेच लोक जास्ती काम करायला तयार, पण म्हणाले आम्ही बाहेरची मदत घेणार नाही. इथं आपल्याकडं तसं नाही. त्यामुळे आपल्याकडं कॉन्सेप्ट चांगले असले तरी चालत नाही. इथं शिवाजीराजांनी आयत्या वेळेला लोक एकत्र आणले बघा. असं हे काही लेंढार काय, त्यांच्याबरोबर 200-400 लोक असतील, 1000 असतील काय, 200 असतील, 500 असतील. ते पुण्यात एका वेळेला सगळे लोक आले म्हणजे कळलं असतं ना काय झालं आणि काय नाही, ते कशाला आलेत लोक ते. पण कुणीतरी कुणाचं तरी लग्न काढलं बरं का, आपल्याच लोकांनी सांगितलं, कुणाला तरी गाळात घातला, तुझं लग्न आहे आता, तू लग्न करून घ्यायचं या मुलीशी, चल पुण्यातच लावायचं लग्न, आम्ही सगळे वराडी तुमचे, तिथं येणार आम्ही सगळे, लग्न आम्ही लावून देणार, रात्री पसारवणार तिथनं. एकदा गोरज मुहूर्त झाला, लग्न झालं की आम्ही पसारवणार. दिवस रमजानचे आहेत. रमजान म्हणजे दिवसभर उपास करायचे आणि रात्री सूर्यास्त झालं की खायचं आणि मग झोपायचं. बघा लोक कसे निवडतात, काय काय निवडतात, लोकांचं काय चालतं आहे सगळं माहीत होतं इथं लोक. आणि तिथला सगळा प्लॅन माहिती. आता शाहिस्तेखान ऐन त्या लाल महालात होता का लाल महालाच्या पलीकडे असलेल्या बागेत छावणी टाकून होता का तिथल्या तंबूत होता का काय, कुठं काय असेल, तिकडनं भांडायचं काही कारण नाही. शिवाजीराजांनी नेमकं काय केलं हे महत्त्वाचं आहे सगळ्या. पण त्यांनी लोक जमवले आयत्या वेळेला. रात्र झाली, सामसूम झाली, त्यावेळेला आपली जी मंडळी होती त्यांनी बरोबर जागा हेरली होती. ते म्हणाले जेवणं झालेले आहेत आणि ते आचारी बिचारी सगळे आता ते भांडी कुंडी असे धुवून बिवून ठेवायचे मागं लागले. आपले लोक भिंतीवरनं उतरले बरं का पाठीमाग. 2-4 आचार्यांनाच चोपला तिथं त्यांनी. पहारेकरी झोपले होते खाऊन नेहमीप्रमाणे. मग आपल्या लोकांनी त्यांना असा पहारा करतात काय असं म्हणून मारलं सगळ्यांनी तिथून. आणि सगळी त्या लाल महालात घुसली. बरं हा कुठं बसला आहे शाहिस्तेखान हे नेमकं माहीत नव्हतं सगळ्यात. शाहिस्तेखानाचा मुलगा आदल्या दिवशी आला होता, त्याचं नाव अबुल फतह खान. त्यामुळं कुठं तो आहे पण तरी महाराजांना पत्ता लागला. आणि शिवाजीराजे सगळे बरोबर त्या खानाच्या तिथं गेले. तोपर्यंत त्या बायका उठल्या होत्या खानाच्या, किती होत्या देव जाणे, पण बऱ्याच असत्या 5-6. क्षमादानं वगैरे चिरागदानं त्यांनी विझवून टाकली, अंधार केले. पण हा जाताना दिसला म्हणून महाराजांनी एक वार काढला खाडकन त्याला. तो कळतं, तलवारीला वार लागल्याचं कळतं, आपल्याला जाणीव होती. महाराजांना वाटलं बहुतेक याची गर्दन मारली गेली सगळ्याच्यात. चला चला म्हणाले, काम झालं आता. म्हणून आपल्याच लोकांनी मुघलांचेच वेश घातलेले होते तिथं सगळे. त्याले दरवाजापर्यंत आणि आरडाओरडा या म्हणाले आत लवकर, कोण लोक घुसलेत बघा, इथं गनिम घुसलाय म्हणून आपल्याच लोकांनी दरवाजे उघडले. मुघल आत आल्यावर आपले लोक बाहेर त्याच दरवाजाने पसार झाले सगळ्याचे. हे सगळं प्लॅन करायला तुम्हाला किती गोष्टींवर ध्यान ठेवावं लागतं बघा. बारीक सारीक सगळ्या गोष्टी माहिती पाहिजेत, अचूक माहिती पाहिजे. नदी ओलांडून मग बाजी सर्गेराव घोडे घेऊन उभा होता. आमचा सध्याचा भांबावडा म्हणजे भांबोर्डा आहे, नाही तिथं रोकडोबाचं देऊळ आहे, मारुतीचं देऊळ आहे, तिथं उभा होता.
आणि मग तिथनं शिवाजीराजे जरेसाकडे गेले, जरशेश्वरला गेले, मग सिंहगडला गेले पडते. पण ह्याचा दणका त्या शायस्तेखानाला एवढा बसला, अरे तो म्हणाला 60-70 हजार फौज इथं आहे सगळ्या ह्याच्यातनं, हा माणूस कुठनं भूतासारखा येतो, कुठनं आमच्यावर हल्ला चढवतो, माझ्यापर्यंत पोचतो, माझी बोटं सगळी तोडतो, उद्या गर्दन मारेल हा तिकडं. 3 वर्ष पुण्यात राहिलेला शायस्तेखान 6 एप्रिलला त्याच्यावर हल्ला झाला, 63 झाली. पुढं 3 दिवसात 3 बोटं गमावून निघून गेली. 3च दिवसात पळाला बरं का हा इथनं. नकोच म्हणाला, पुण्यात राहायला नको, भयंकर शहर आहे म्हणाला आहे इथं सगळ्या ह्याच्यातलं. आधी म्हणत होतं चांगलं आहे सगळ्या ह्याच्यात, उत्तम हवा पाणी, तो म्हणाला आहे भयंकर लोकांचं शहर आहे. मग तो औरंगाबादला गेला, मग त्याचं डेप्युटेशन बंगालला केलं. बादशाची ज्याच्यावर खप्पामर्जी होत असे त्याला बंगालमध्ये पाठवत असत. सगळ्या दलदलीचा प्रदेश सगळा तो आसाम बिसाम वगैरेमध्ये तिकडं तिकडं त्यांनी चांगलं काम केलं शायस्तेखानाने. तिथं पोर्तुगीज लोक एका बेटावर किल्ला बांधत होते, तर त्यांना हुसकून लावून त्यांनी किल्ला बिल्ला ताब्यात घेतला आहे तिकडं शायस्तेखानाने. आग्र्याला वारला तो नंतर. एक मिर्झा मुहम्मद म्हणून, कुणाला काय काय छंद असतात बघा, फार गमतीदार छंद आहे या माणसाचा हा मिर्झा मुहम्मद म्हणून. मी याचं नाव सांगतो आहे त्याच्यामुळे आम्हाला बऱ्याच गोष्टी कळल्या. हे कुणाला नाणी जमवायचा असतो, कुणाला नोटा जमवायचा असतो. काही काहींचे छंद फार भारी असतात, विपरीत असतात, ते सगळेच काही सांगत नाही मी. परंतु हा जो माणूस होता मिर्झा मुहम्मद, त्याला कुणी माणूस मेला ना की त्याची तिथी टिपून ठेवायचा त्याला छंद होता बरं. मी म्हटलं काय छंद या माणसाचा. म्हटलं हा सकाळी उठला की दात घासताना लोकांना विचारत असेल काल कोण कोण मेलं, कुठं कुठं. जेवढी संख्या जास्ती तेवढा ह्याला आनंद जास्ती. ह्याच्या नोंदी वाढल्या ना, 1500 नोंदी आहेत त्याच्या त्याला तारीखी मुहम्मदी म्हणतात त्याला. त्या तारीखी मुहम्मदीमध्ये 1500 नोंदी आहेत. बाजीराव गेल्याचं आहे, राजाराम महाराज वारल्याचं आहे. काही लोकांना विशेषणं लावली आहेत त्यांनी. राजाराम महाराजांना त्यांनी कर्वफर नमुदा असं म्हटलं आहे. कर्वफर म्हणजे दरारा आणि ज्याचं सगळा असा माणूस तो वारला. बाजीरावाच्याबद्दल तर त्यांनी साहिबी फुतुहात उज्जाम असं लिहिलं आहे. प्रचंड विजय मिळवणारा बाजीराव गेला म्हणत होते. म्हटलं चांगला छंद या माणसाचा. ह्याच्यामुळे आम्हाला 4 गोष्टी तरी कळल्या आहेत. त्याच्यात आग्र्याला हा वारला, आग्र्याला गेला. मुस्तकीरुल खिलाफत अकबराबाद असं म्हटलं आहे त्यांनी, म्हणजे ते आग्रा थोडक्यात नाही. त्याच्यावरनं शायस्तेखानाचं काय झालं कळलं. पण काय झाले असेल तुम्ही कल्पना करा की रात्री हा उगवतो कुठनं एकदम, हा बाबा इथपर्यंत पोचतो, माझे हात तोडतो, तिथनं बोटं मारतो. 3 दिवसात पळाला पुणे सोडून त्याच्यात. आणि 3 दिवस त्यांनी बर्बाद केलेला मुलूक आता करायचा. आता आपल्याला लवकरात लवकर भरपाई कशी करायची मुघल मुलखातनं, तर सुरतेसारखं दुसरं काही नव्हतंच हो तिथं. सुरत म्हणजे अतिशय सधन शहर त्यावेळेचं. मोठं बंदर, स्वाली बंदर आहे तिथं. अनेक जहाजं तिथं लागायची. मक्केला लोक सगळे तिकडून जायचे. त्यामुळे सधन शहर होतं. अनेक वखारी, युरोपियन लोकांच्या वखारी तिथं होत्या. त्यामुळं सुरत लुटायची असं ठरवलं. कारण एक दिवस बहिर्जी आला महाराजांच्याकडून, म्हणाला महाराज सुरत मारेली आणि अगणित द्रव्य सापडेल.